सातारा भागातील फेमस माझ्या आईच्या पद्धतीने बनवलेली लाटी वडी की जी तोंडाची अगदी आपल्या चव वाढवते. तुम्ही प्रवासातही आरामात घेऊन जाऊ शकता. 5 ते 6 दिवस टिकते. तर त्याची पूर्ण डिटेल रेसिपी दाखवणार आहे. त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण सारण कसे करायचे ते बघूया. यासाठी सगळ्यात पहिल्यांदा 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या टेचून घेतलेल्या आहेत. तीळ, चिरलेली कोथिंबीर, किसलेले खोबरे, हा भाजीचा मसाला आहे, हा 2 चमचे आहे, मीठ आणि इथे हे कारळे आहेत की जे तव्यावर थोडेसे हलकेसे भाजून मिक्सर मधून बारीक करून घेतलेले आहे. याचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. मी अर्धी वाटीपेक्षा पण थोडे कमी असे सगळ्यांचे प्रमाण घेतलेले आहे. यातला जो भाजीचा मसाला आहे जो नॉर्मल तुम्ही भाजीसाठी वापरता तो मसाला वापरायचा आहे. याचे प्रमाण तिखटाचे तुम्ही कमी जास्त करू शकता. हे एवढेच प्रमाण घेतले पाहिजे असं काही नाही. तुमच्या गरजेनुसार तुम्हाला लसूण कमी टाकायचं असेल तर कमी टाकू शकता, पण लसणाने एक वेगळी टेस्ट येते. आता येथे जे आपलं भाजीचं तेल आहे ते वापरून सारण बाइंडिंग होईपर्यंत हे तेल घ्यायचं आहे. आणि आता आपलं सारण असं पूर्ण एकजीव झालं पाहिजे. याचे 4 भाग करून घेतलेले आहेत. आता या सारणासाठी जे आपल्याला वरचं कव्हर करायचे त्यासाठी इथं बेसन पीठ आणि हे लाल तिखट आणि मीठ घातलेलं आहे. नॉर्मल आपलं लाल मिरचीचं तिखट आहे. आणि जसं आपण आपला एक पिठाचा गोळा मळून घेतो त्याप्रमाणे हा मळून घ्यायचा आहे. येथे हे बेसन पीठ साधारण 1.5 वाटी घेतलेले आहे. पिठाचा गोळा चांगला मळून झाल्यानंतर त्याला तेल लावून एकदम व्यवस्थित सॉफ्ट असा करायचा आहे. 5 ते 10 मिनिटं रेस्ट द्यायचे आहे. त्यानंतर जसं आपण सारणाचे 4 भाग केले होते त्याचप्रमाणे आपल्याला आता या पिठाचे 4 भाग करायचे आहेत. म्हणजे आपल्याला 4 लाट्या वड्यांच्या करायच्या आहेत. आता गव्हाच्या पिठामध्ये घोळवून त्याची एक मोठी अशी चपाती लाटायची आहे आणि त्याची साधारण एवढी जाडी असली पाहिजे, म्हणजे एकदम पातळ लाटून घ्यायची आहे. त्याच्यावर आपले भाजीचे तेल लावून घ्यायचे आहे आणि त्यानंतर सारण सगळीकडे पसरून लावायचे आहे. सारण भरपूर लावा की जेणेकरून वडीची चव अजून वाढते आणि आतमध्ये पोकळ अशी वडी अजिबात वाटत नाही. आणि दाखवल्याप्रमाणे वडी घट्टपणे असे गुंडाळून घ्या. अजिबात त्याच्यामध्ये पोकळी ठेवू नका किंवा आपले सारण अजिबात बाहेर येणार नाही अशी दाबून वडी करून घ्या. दोन्ही त्याच्या बाजू चांगल्या दाबून घ्या. नंतर त्या वडीला काप केल्यानंतर त्या वड्यांच्या दोन्ही साईडला आपल्याला तेल लावून घ्यायचे आहे जेणेकरून उकडताना किंवा तळताना ते सारण अजिबात बाहेर येत नाही. आता आपल्या ह्या वड्या अशाच इतक्या सुंदर दिसत आहेत आणि सारण बघितले का केवढे भरलेले दिसत आहे. तर आता आपण उकडून घेऊया. ज्याप्रमाणे आपण बाकीच्या वड्या उकडतो त्याचप्रमाणे ह्या उकडून घ्यायच्या आहेत. साधारण 25 ते 30 मिनिटं मीडियम गॅसवर झाकून त्या उकडून घ्यायच्या आहेत. आणि त्यानंतर तुम्ही याला शॅलो फ्राय करू शकता, डीप फ्राय करू शकता. खरं सांगू का, मला अशा उकडलेल्याच गरम गरम वड्या खायला खूप आवडतात आणि ह्या अशाच खूप सुंदर लागतात. तुम्ही प्रवासातही घेऊन जाऊ शकता. तर ही रेसिपी नक्की करून बघा. आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.